नमस्कार, मी प्रियंका चंद्रकांत बारी. आपण बघत आहात मोठी रेष अर्थात बिग लाईन. अंमळनेर हा शब्द उच्चारल्याबरोबर आपल्या समोर येते वारकरी संप्रदायाची परंपरा जोपासणारे संत सखाराम महाराज संस्थान, मंगळग्रह मंदिर. या शब्दांचा व्यवसायाशी यशोगाथा रोवणारे श्रीमंत प्रताप शेठजी, अजिम प्रेमजी यांचा विप्रो कारखाना. साने गुरुजी यांच्या सहवासाने आणि कार्याने वेगळा आदर्श निर्माण करणारी नगरी म्हणजेच प्रति पंढरपूर म्हणून ओळखलं जाणाऱ्या अंमळनेर शहर. या विधानसभा क्षेत्राने सामाजिक, धार्मिक, ऐतिहासिक वारसा जपत वेगळेपण जोपासले आहे. या मतदारसंघांचा मागील आढावा म्हणजे या मतदारसंघात 1962 मध्ये काँग्रेसतर्फे शहाजहान खान तडवी यांनी 28,848 मते मिळवत विजय संपादन केला होता. त्यानंतर 1968 मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसकडून कृष्णराव महारू पाटील हे 25,098 मते घेऊन विजय झाले होते. तर 1972 मध्ये निवडणुकीत काँग्रेसचे जगतराव व्यंकटराव पवार यांनी 40,223 मते घेऊन विजय मिळवला होता. नंतर मात्र 1985 मध्ये झालेल्या निवडणुकीत पुन्हा काँग्रेस उमेदवार अमृतराव वामनराव पाटील 43,546 मते घेऊन विजयी झाले होते. त्यानंतर 1990 मध्ये झालेल्या निवडणुकीत पुन्हा जनता पार्टीकडून गुलाबराव वामनराव पाटील यांनी 44,211 मते मिळवत विजय प्राप्त केला होता. त्यानंतर मात्र 1995 मध्ये भाजपाने डॉक्टर B.S. पाटील यांना उमेदवारी दिली आणि त्यांनी त्या निवडणुकीत 35,838 तर 1999 मध्ये झालेल्या निवडणुकीत 49,523 तर 2004 मध्ये झालेल्या निवडणुकीत 51,103 मते मिळवीत विजयाची हॅट्रिक परिपूर्ण केली होती. परंतु 2009 मध्ये झालेल्या निवडणुकीत कृषीभूषण साहेबराव धोंडू पाटील यांनी अपक्ष उमेदवारी करून 55,084 मते घेत विजय मिळवला होता. तर 2014 मध्ये झालेल्या निवडणुकीत नंदुरबार येथील व्यावसायिक शिरीषदादा चौधरी यांनीही अपक्ष उमेदवारीच्या माध्यमातून 68,150 मते घेत विजय मिळवला होता. त्यानंतर मात्र 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल पाटील त्यांनी 93,759 मते मिळवीत विजय मिळवला होता. 2023च्या राष्ट्रवादी पक्षफुटीनंतर अनिल पाटील हे अजित पवार यांच्यासोबत गेल्याने त्यांना पहिल्याच संधीत मंत्रिपदाची लॉटरी लागली आणि खाते मिळाले. मदत आणि पुनर्वसन कार्य. त्यामुळे आगामी होणाऱ्या निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे महायुतीतर्फे तेच उमेदवार, परंतु त्यांना या वेळेचा विरोधक तगडे आव्हान उभे करतील असे चित्र आज आहे. मागील वेळेस त्यांना छुपी ताकद मिळाल्यामुळे त्यांचा विजय सोपा झाल्याचे निवडणुकीनंतर बरेच दिवस बोलले जात होते. परंतु यावेळेस तशी छुपी ताकद त्यांच्या सोबत असेलच असे नाही. कारण भाजपच्या माध्यमातून हॅट्रिक करीत 3 वेळा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे डॉक्टर B.S. पाटील यांनी साहेबराव पाटील यांच्यासोबत राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केल्याने ते या मतदारसंघातील उमेदवार असल्याची दाट शक्यता आहे. काँग्रेसकडून डॉक्टर अनिल शिंदे हे उमेदवार असू शकतात. 2019 मध्ये भाजपच्या माध्यमातून उमेदवारी करणारे शिरीष चौधरी हे पुन्हा अपक्ष उभे राहणार आणि त्यांना कोणती छुपी ताकद मिळते यावरती विजय उमेदवारांचे गणित अवलंबून असणार आहे. पण 2014 मध्ये त्यांनी अपक्ष म्हणून स्वबळावर विजय मिळवला होता, त्यामुळे त्यांची स्वबळाची ताकद मोठी असणार आहे. मतदारसंघामध्ये तिरंगी किंवा चौरंगी होणाऱ्या लढतीत मागील 2 निवडणुकींचा अनुभव पाहता सर्वच बाबतीत असलेले रेलचेल याही वेळेस मुबलक प्रमाणात असू शकते. तापी नदीवरील पाणी सुरत मार्गे सरळ समुद्रात मिळते. याकरिता तापी नदीवर अंमळनेर तालुक्यातील पाडळसे येथे धरण बांधून पाणी अडवून जिल्ह्याला सुजलाम सुफलाम करण्याचे स्वप्न म्हणजे फक्त 27 वर्षात 20% काम. 3 जून 1996 रोजी भाजपाने राज्यस्तरीय नेते तत्कालीन उपमुख्यमंत्री स्वर्गवासी गोपीनाथ मुंडे, आमदार डॉक्टर B.S. पाटील, नामदार एकनाथ खडसे यांच्या उपस्थितीत या कामाला सुरुवात झाली. 17 TMT पाणी आणि 43,600 हेक्टर जमिनीचा लाभ आणि निधीमध्ये 60% राज्य सरकार तर 40% केंद्र सरकार या अनुषंगाने धरणाच्या कामाला सुरुवात झाली होती. त्यावेळेस योग्य निधी देऊन योग्य वेळेवर जर काम झाले असते तर हे धरण पूर्ण होऊन मोठ्या प्रमाणात अंमळनेर आणि चोपडा तालुक्याला लाभ झाला असता. यासोबतच धुळे जिल्ह्यातील अनेक गावांनाही
या धरणाचा लाभ मिळाला असता। परंतु प्राप्त माहितीनुसार 2014 ते 2023 पर्यंत या प्रकल्पाला पाहिजे त्या प्रमाणामध्ये निधी उपलब्ध न झाल्याने धरणाचे काम मोठ्या प्रमाणात रखडले। हिवाळी अधिवेशनात काही प्रमाणात निधी मिळाला, परंतु सोयीनुसार टप्प्याटप्प्याने मिळत जाणारा निधी, वाढत जाणारी महागाई आणि वेळेचा होणारा अपव्यय यामुळे सिंचनाचा लाभ आपल्याला मिळणार आहे, तो प्रत्यक्ष कधी मिळतो याकरिता बराच काळ वाट बघावी लागणार आहे। त्यामुळे यावेळी मतदारसंघाच्या विकासासोबतच धरणाबाबत स्पष्ट आणि ठाम भूमिका कोण घेतं हा विषय सुद्धा विजयासाठी प्रभावी ठरू शकतो। तर श्रोते हो, बघत राहा मोठी रेष।